नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला 6वा धडा मायेची पाखरं हा बघितला आहे, बरोबर? तर विद्यार्थ्यांनो, आपला हा जो मराठी विषय आहे यामध्ये आपण आतापर्यंत आपली पहिली कविता धरतीची आम्ही लेकरं, बोलणारी नदी दुसरा धडा, त्यानंतर आम्हालाही हवाय मोबाईल एक, नंतर आपला चौथी कविता या भारतात, त्यानंतर आपला 5वा धडा मला शिकायचं आहे. आणि आता जो आपला धडा चालू आहे मायेची पाखरं हा आपला 6वा धडा आहे. या धड्याचे लेखक कोण आहेत? मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या मागच्या तासिकेला, पांडुरंग चिंतामण पाटील. तर या धड्यामध्ये लेखकांनी काय केलेलं आहे विद्यार्थ्यांनो? त्यांच्यासोबत घडलेली एक घटना त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे, आपल्यासोबत त्यांनी शेअर केली आहे. त्यांच्यासोबत एक घडलेली जी घटना, त्यांचा एक अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. त्या अनुभवात त्यांना काय शिकायला मिळालं, त्यांनी काय पाहिलं, ते सर्व आपल्याला त्या लेखकांनी या धड्यामार्फत सांगितलेलं आहे. तर लेखकांनी काय सांगितलं आपल्याला की एकदा पुण्याला जाताना वाटेत ते साताऱ्याला उतरले. का उतरले होते ते साताऱ्याला? कारण त्यांना अण्णांना भेटायचं होतं. अण्णा कोण विद्यार्थ्यांनो? कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थ्यांनो, जे खूप मोठे असे थोर समाजसुधारक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, कॉलेजेस काढले आणि पुन्हा कमवा व शिकवा अशा वेगवेगळ्या योजनांमार्फत त्यांनी समाजप्रबोधन केले. लोकांसाठी त्यांनी समाजामध्ये हक्क मिळवून लोकांना आपले हक्क मिळवता आले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. मुलामुलींना शिक्षण मिळावं यासाठी शाळा कॉलेजेस निर्माण केले. तर तसेच लेखक त्यांचा अनुभव आपल्याला या धड्यामध्ये लेखकांनी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला हा धडा आटोपला आणि मी याआधी तुम्हाला आपली एका वाक्यात उत्तरे आणि रिकाम्या जागा हे प्रश्न पाठवले होते. ते मी तुम्हाला समजून सांगितले नव्हते. आज मी ते तुम्हाला समजावून सांगणार आहेत. तर ते तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणता आहे? एका वाक्यात उत्तरे. मग आपल्या या पहिल्या प्रश्नातला प्रश्न क्रमांक तो आहे, पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? कोणता प्रश्न आपला हा पहिला पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? मग विद्यार्थ्यांनो, पाहुणे म्हणजेच कोण? आपले लेखक, जे त्या वसतिगृहात आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत ते? अण्णांना भेटायसाठी. मग आता ते वसतिगृहात आल्यानंतर ते अण्णांना भेटले. आता ते दिवसभर त्यांनी प्रवास केलेला आहे, प्रवासातून ते थकून भागून आलेले आहेत. परंतु तरीही त्यांनी काय केलं विद्यार्थ्यांनो? ते अण्णांनी जेव्हा त्यांना जेवायचं म्हटलं त्यावेळेस त्यांनी जेवणास नकार दिला. का नकार दिला असेल त्यांनी? मग आता आपल्याला त्यावरूनच प्रश्न विचारलेला आहे की पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? मग का नाकारले त्यांनी? कारण वसतिगृहामध्ये राहणारी जी मुलं होती विद्यार्थ्यांनो, ती तुमच्याच वयाची असावीत किंवा तुमच्यापेक्षा थोडीफार मोठी असावीत. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे चांगल्याच प्रकारे माहिती असेल की जेवण बनवणं म्हणजेच स्वयंपाक करणं हा प्रत्येक मुलांना येत नसतो. येतो काही जणांना, पण कधी येतो विद्यार्थ्यांनो? जेव्हा ते मोठे होतात, जेव्हा कुणी बाहेरगावी कॉलेज करायला जाते किंवा इंजिनिअरिंग वगैरे करायला जातात. आणि स्वयंपाक जर म्हटलं तर मुलींना जास्त येतो, मुलांना येत नाही. येतो ही, मुलं शिकतातही, पण ते कधी ते जेव्हा पुढे बाहेरगावी शिकायला जातात त्यावेळेस. परंतु तर वसतिगृह म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यांना हे अनाथ मुलांचं आपण एक घर म्हणू. काय म्हणू? अनाथ मुलांना राहण्यासाठी असलेलं एक घर. मग आता तिथे राहत असलेली जी लहान लहान मुले होती, लेखकांच्या मते ती लहान मुले त्यांनी बनवलेला स्वयंपाक म्हणजेच ते जेवण ते कसं असेल, चवीला व्यवस्थित असेल की नसेल, त्यांनी स्वच्छता पाळली असेल की नसेल, हे सगळे विचार लेखकाच्या मनात होते. आणि म्हणूनच लेखकांनी म्हणजेच पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. मग का नाकारले त्यांनी? कारण वसतिगृहातील मुलांनी केलेलं जेवण ते कसे असणार हा विचार पाहुण्यांच्या मनात होता, म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. मग आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो? वसतिगृहातील मुलांनी केलेलं जेवण ते कसं असणार या विचाराने, म्हणूनच पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपला हा दुसरा प्रश्न आहे, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या या धड्यात शिकलात की अण्णा हे
त्या वसतिगृहात असलेल्या लहान मुलांचे आईवडीलच होते. त्या वसतिगृहात असलेल्या कितीतरी मुलांना आई नव्हती, कितीतरी मुलांना वडील नव्हते आणि त्या सर्वांवर अण्णा काय करायचे? त्या सर्वांनी अण्णांनी त्यांच्यावर आईची माया केली होती आणि त्यांना पित्याचे प्रेम दिले होते. म्हणूनच वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? मग कोणाप्रमाणे होती विद्यार्थ्यांनो? वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईप्रमाणे होती. कोणाप्रमाणे होती? आईप्रमाणे. आता आपला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? मग विद्यार्थ्यांनो, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी अण्णा झटत राहिले. म्हणूनच आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. आता आपण आपल्या या पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? मग विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केलेल्या आहेत? रयत शिक्षण संस्था. कोणती? म्हणूनच आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. तर विद्यार्थ्यांनो, इथे हा आपला पहिला प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. हा आपला प्रश्न इथे आटोपला. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 4 उपप्रश्न विचारलेले आहेत. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? कारण वसतिगृहातील मुलांनी बनवलेले जेवण कसे असणार, म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. प्रश्न काय आहे? प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला? वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? मग कोणाप्रमाणे होती? वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईप्रमाणे होती. त्यानंतर आपला प्रश्न तिसरा अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटत राहिले. गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. चौथा प्रश्न कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. पहिल्या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न विचारलेले आहेत. आता आपला प्रश्न दुसरा कोणता आहे विद्यार्थ्यांना? मग गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा, किंवा आपण रिकाम्या जागी योग्य शब्द ते लिहा, आपण असं म्हणू. मग आता आपला पहिली रिकामी जागा ही आहे, संस्थेच्या आवारात एक मोठे रिकामी जागा झाड होते. मग हे जे विद्यार्थ्यांना व्हाईट कलरने जो शब्द लिहिलेला आहे तो ही रिकामी जागा आहे, म्हणजेच ही गाळलेली जागा आहे जिथे तुम्हाला ज्याचं उत्तर आहे वडाचे झाड. मग संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. स्वतःची रिकामी जागा त्याच्या अंगावर घातली. मग स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्या मुलामुलींपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. आणि सर्वात शेवटची रिकामी जागा, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. तर पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रश्न क्रमांक 2 गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. त्यामधली पहिली गाळलेली जागा आहे, संस्थेच्या आवारात एक मोठे रिकामी जागा झाड होते. कशाचे? वडाचे. दुसरी रिकामी जागा, स्वतःची रिकामी जागा त्याच्या अंगावर घातली. काय उत्तर आहे त्याचं? कांबळी. तिसरी रिकामी जागा, त्या मुलांपैकी कितीतरी जणांना रिकामी जागा नव्हती. कोण? आई नव्हती. आणि चौथी रिकामी जागा, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. ही सर्वात शेवटची आणि चौथी रिकामी जागा. आता आपला यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले? विद्यार्थ्यांनो, मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला पहिला प्रश्न लेखकांनी केलेला आहे. आता इथंच मुक्काम करा. लेखकांनी नाही, अण्णांनी प्रश्न केलेला आहे. प्रश्न कोणी कोणास म्हटले? प्रश्न क्रमांक 3, त्यातला उपप्रश्न आता इथंच मुक्काम करा. मग कोणी म्हटलं? अण्णा लेखकांना म्हणाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधला म्हणजेच दुसरा उपप्रश्न जो विचारलेला आपल्याला तो आहे, जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. मग हे कोणी कोणाला म्हटलेले आहेत विद्यार्थ्यांनो? हे अण्णा एका मुलाला म्हणाले. याचं काय उत्तर आहे मग विद्यार्थ्यांनो? अण्णा एका मुलाला म्हणाले.
जसं अण्णा काय म्हणाले, अण्णा जा रे स्वयंपाकघरात, काहीतरी शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. कोण म्हणाले? अण्णा एका मुलाला म्हणाले. म्हणून याचं उत्तर आहे अण्णा एका मुलाला असे म्हणाले. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मधील कोण कोणाला म्हणाले यातला शेवटचा जो उपप्रश्न विचारलेला आपल्याला आपणास उदंड आयुष्य मिळो. पहा विद्यार्थ्यांनो, आपल्या या धड्याच्या शेवटी लेखक अण्णांना म्हणतात. काय म्हणतात लेखक अण्णांना? कारण लेखकांनी एक रात्र अण्णांच्या वसतिगृहामध्ये मुक्काम केला. तिथे त्यांनी पाहिलं की अण्णा कशा प्रकारे वसतिगृहातील मुलांना सांभाळत आहेत. अण्णा त्या वसतिगृहात असलेल्या गोरगरिबांच्या मुलामुलींचे फक्त एक अण्णा म्हणून तिथे कार्यरत नव्हते, तर त्या मुलांचे त्या मुलांचे ते केअरटेकरच नव्हते, तर त्यांचे ते आई वडील झाले होते. कारण अण्णांनी त्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी अण्णा आयुष्यभर झटत राहिले. त्यानंतर त्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी अण्णांनी अतोनात कष्ट घेतले आणि प्रत्येक मुलामुलींसाठी अण्णा हे त्यांचे आई वडीलच बनले होते. म्हणून लेखक शेवटी काय म्हणतात, जायच्या वेळेस अण्णा आपणास उदंड आयुष्य मिळो. म्हणून याचं उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो? लेखक कोण म्हणाले हे वाक्य? आपणास उदंड आयुष्य मिळो हे वाक्य लेखक अण्णांना म्हणाले. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथे आपले 3 प्रश्न पाहिलेले आहेत. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. आणि प्रश्न क्रमांक 3 कोण कोणाला म्हणाले. आता यानंतर आपण आपले पुढचे प्रश्न बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर तोपर्यंत तुम्ही हे एवढे प्रश्न तुमच्या वहीत लिहा, वाचा आणि पाठ करा. आणि तसेच तुम्हाला हा धडा मी शिकवलेला आहे. आपल्या मागच्या तासिकेला या धड्याचं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पूर्ण धडा दिसतो. त्या धड्यात असलेली जोड शब्दसुद्धा तुम्ही तुमच्या वहीत लिहा आणि मला माझ्या पर्सनल व्हॉट्सॲपवरती पाठवा. तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या तासिकेला. थँक्यू.